नमस्ते फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आज आपण झटपट अशी तोंडलीची भाजी बनवणार आहोत। कमीत कमी साहित्यात तोंडली स्वच्छ धुवून कापून चिरून घेतली आहे मी लांबडी। तुम्ही तुमच्या आवडीच्या शेपने तोंडली कापू शकता। टोमॅटो घेतलेला आहे मी, लसूण चिरून घेतलेला आहे 4-5 पाकळ्या आणि 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत। तर एकदम झटपट पद्धतीने आपण पाहूया तोंडलीची भाजी। तर मी ते पातेलं तव्यावर गॅसवर तापायला ठेवलेलं आहे। गॅसची फ्लेम आपण मीडियमच ठेवायची आहे आणि मी इथे आता 2 पळ्या तेल घेत आहे। एकदम झटपट अशी बनवायची आहे, जास्त कुठलं साहित्य न वापरता। तेल थोडंसं गरम होऊ देऊया, मग आपण कांदा टाकूया त्याच्यात। तेल तापले चांगलं, मी लसूण टाकते। लसूण चिरलेला आहे मी, तुम्हाला जर ठेचून टाकायचं तर तुम्ही ठेचूनही टाकू शकता। थोडासा त्याला ब्राऊन होऊ देऊया आपण, थोडा परतूया तेल। आता आपण 2 चिरलेले मी लांबडे कांदे टाकते। मध्यम आकाराचे होते म्हणून मी 2 घेतले कांदे। लांबडे चिरून घ्या। गॅसची फ्लेम मीडियम ठेवूया। कांदा चांगला तांबूस रंगाचा होईपर्यंत आपण त्याला परतून घेऊया तेलात। कांदा लसूण तेलामध्ये चांगला तांबूस रंगाचा होत आलेला आहे। आता आपण इकडे 2 छोटे टोमॅटो घेतलेत मी चिरून, ते ॲड करूया। तोंडलीला मी फक्त स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे। काय लोक तोंडली आधी तव्यावर परतून घेतात फोडणी देण्याच्या आधी, तर मी तसं नाही केलं आहे। आपण डायरेक्ट फोडणी देत आहोत। कमी साहित्यामध्ये झटपट अशी बनवणार आहोत। आता कांदा आणि टोमॅटो चांगलं शिजू देऊया आपण, तेलामध्ये परतून घेऊया, त्याचं मॉइश्चर निघून जाऊ देत सगळं। गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा। कांदा टोमॅटो चांगला परतून झालेला आहे, मॉइश्चर त्याचं रिलीज झालं आहे चांगलं। आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करूया। हळद चांगली परतून घेऊया। आणि आता मी आमचा कोल्हापुरी लाल तिखट 1.5 चमचा टाकणार आहे। तुमच्याकडे घरामध्ये जो मसाला तुम्ही वापरता तो टाकू शकता। हिरव्या मिरचीत बनवायची आहे तर हिरवी मिरची पण कापून टाकू शकता। 1.5 चमचा इकडे मी आमचं कोल्हापुरी तिखट घेतलेलं आहे। आणि हा मसाला आता चांगला आपण कांदा टोमॅटोमध्ये एकजीव होईपर्यंत व्यवस्थित परतून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियमच राहू दे। कांदा टोमॅटो आणि मसाला चांगला परतून झाला आहे, आपला तेल सुटत आहे। आता आपण ह्याच्यामध्ये फायनली तोंडली ॲड करणार आहोत, जी आपण स्वच्छ बारीक चिरून घेतली आहे। मी सगळी तोंडली ॲड करत आहे इकडे। तोंडली चांगली परतून घेऊया आपण कांदा टोमॅटोमध्ये। आपण जास्त कुठलेच साहित्य वापरले नाहीत, फक्त लसूण कांदा टोमॅटो झटपट अशी वाफेवर परतून घेणार आहोत। वाफेवर भाजी बनवायची आहे ही आपल्याला फक्त। गॅसची फ्लेम लोच राहू दे, लो टू मीडियम। आणि आता आपण सर्वात शेवटी इथे मीठ ॲड करणार आहोत, मीठ चवीनुसार। चांगलं एकदा परतून घेऊया। मसाल्यामध्ये तोंडली पूर्ण परतून घेतली आपण। आणि मी आता इथे शेंगदाण्याच्या दाण्याचा कूट केला आहे, भाजलेल्या शेंगदाण्याच्या दाण्याचा कूट 1.5 चमचा टाकत आहे। तोही चांगला परतून घेऊया आपण, ह्याच्यामध्ये एकजीव करूया। गॅसची फ्लेम मीडियम टू लोच ठेवा। शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे मी 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा जसं तुमच्या हिशोबाने। आणि मी आता एकदमच थोडंसं पाणी ॲड करत आहे, फक्त पाण्याचा हबका मारायचा आपल्याला, शिंतोडा मारल्यासारखा, बस। गॅसची फ्लेम मीडियम टू लो। जास्त पाणी नाहीच टाकायचं आहे आपल्याला, पूर्ण वाफेवर करायची आहे ही। फक्त शिंतोडा पाण्याचा मारल्यासारखा पाणी ॲड केलं आहे मी। आणि आता आपण झाकणी झाकून पूर्ण ह्याला 5-10 मिनटं वाफेवर सगळे शिजू देऊया। गॅसची फ्लेम आपण लो ठेवूया आणि वाफेवर चांगलं शिजू देऊया। 10-12 मिनटं झालेली आहेत। आता आपण झाकणी जरा उघडून बघूया। चांगली वाफ सुटलेली आहे भातालाच म्हणते, सॉरी, भाजीला। हलवून बघूया आपण, तेल चांगलं सुटलेलं आहे।
तोंडली शिजली आहे का बघूया आपण. एक तोंडली क्रॅक हे करून बघूया. तुटली आहे, तुटत आहे, म्हणजे वाफेवर चांगली झालेली आहे. तुम्हाला जर एकदमच ड्राय वाटत असेल तर तुम्ही पुन्हा एकदा थोडा पाण्याचा हापका मारू शकता. मी अजून थोडंसं 2-3 मिनटं वाफवते अजून त्याला चांगलं, आणि मग पुन्हा एकदा चेक करूया. थोडंसं अजून 2-3 मिनटं वाफवते. गॅसची फ्लेम लोच ठेवूया. 2-3 मिनटं आपण पुन्हा एकदा झाकणी झाकलेली. आता झाकणी उघडून बघूया आपण. चांगलंच तेल सुटलेले, तेलाची तरी सुटलेली आहे. थोड्यासा पाण्याचा हापका मारलेला त्याची, आणि तोंडली आता परफेक्ट शिजून पण आलेली आहे व्यवस्थितपणे. तर तुम्ही बघितलं, मी एकदम कमीत कमी साहित्यामध्ये तोंडलीची भाजी वाफेवरची अशी बनवलेली आहे. तर नक्की ही रेसिपी तुम्ही पण घरी ट्राय करा आणि मला कमेंट्सद्वारे तुमच्या प्रतिक्रिया कळवा. कशी बनली आहे तोंडलीची झटपटीत आपली वाफेवरची भाजी. नक्की तुम्ही ट्राय करा, आणि निकी किचनसाठी तुम्ही नक्की माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.